हाच आजचा आहे आणि असंच कार्य आपल्या प्राध्यापक करत असतात। अशाच पुढच्या वक्त्या आहेत ज्या कित्येक वर्षापासून समाजसेवेत आहेत आणि अखिल भारतीय महिला परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि या परिषदेशी जोडलेल्या अनेक महिलांना घेऊन त्या पुढे जात आहेत। तर पुढचे आपण त्यांचे मनोगत आता ऐकूया। नमस्कार। आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महालक्ष्मी चर्च पंडित अखिल भारतीय महिला परिषदेतून महिलांनीच महिलांचे मनोबल वाढवायचे, एकमेकांना सहकार्य करायचे, किती सुंदर उद्दिष्ट आहे। हा सुंदर विषय दैनिक गोमंतकने आजच्या कार्यक्रमासाठी दिला आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा विषय असून आपण आपल्या वतीसाठी सहकार्य करायचे आहे। मी कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आहे। या निमित्ताने कित्येक भगिनींना भेटण्याची संधी लागली, त्यांची सुखदुःखे जाणून घेण्याची संधी मिळाली। अशा महिलांबरोबर काम करताना काही कठीण प्रसंग अनुभवायला मिळाले, परंतु त्यातून मार्ग काढण्याची जिद्दही तेवढीच होती। आपल्यात कितीतरी अशा महिला आहेत ज्या संघर्ष करत असतात, मग ते कौटुंबिक स्तरावर असो किंवा नोकरी व्यवसायात। आपल्या गोमंतकीय महिला मुळात एकमेकांच्या हातेला लावणाऱ्या अशाच आहेत। मी या क्षेत्रात काम करत असताना पंडितच्या भगिनी मंडळात काम करण्याची संधी लागली। त्यानंतर माजी मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री आणि आपले अंधरबाई पर्रिकर यांनी स्थापन केलेल्या महालक्ष्मी ट्रस्टची समन्वय म्हणून काम करण्याची संधी मिळाली। ते आजचा वेळ चालू आहे। आमच्या ट्रस्टतर्फे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सहकार्य केले जाते। ट्रस्टतर्फे कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग घेतले जाते। महिलांना विविध कलाकुसर, कुकिंगच्या क्लासेस, टेलरिंग इत्यादी शिकवले जाते आणि त्यातून त्यांना उत्पन्नही व्हावे यासाठी मार्गदर्शन दिले जाते। जवळजवळ 1995 पासून ते अखिल भारतीय महिला परिषदेशी जोडले गेले। सदस्य ते अध्यक्ष असा लांबचा पल्ला गाठत